याला काय तुडतुडायला झाले का बाहेर ये रे. आयो तुला तापान खाल्ला तुला झाला काय? ओ मला काय नाही दादाने नेली नाही मला पालखीला. तिकडे तिकडे काय तुला झाला काय तापान खाल्ला? ओ मला दादाने पालखीला नाही नेली. पालखीला नाही नेली मग तू केलास काय? कुठं जात होतं? पालखीला ती राहू दे नाही नेली ना. तू घरात जा घरात थांब. ना मला पण जायचं आहे. नाही जायचं आपल्याला 3 वर्ष पालखीत घेतली ना आपण जायचं नाही. का नाही जायचं मला जायचं आहे. तू झोप गप नाही घरात जा. झाला मला पण जायचं आहे. कुठं जायचं आहे? पालखीला घरातून तगडा भाजी तगडाशा मोडून टाकीन. मी जाणार. कुठं जाणार? झाला वाचतोय. अरे गणेशा तो तात्या बघ त्या पोराला का मारतात त्या काहीतरी केला नसेल. थांब थांब ऐकू काय बोलतात काहीतरी बोल. कुठं आहे तुझं? मला पालखीला जायचं आहे. कुठं जाय तुझा झाला वाटोला कोणावर इथं घरात बस घरात बस घरात बस. जर घरातून बाहेर तगडाशा मोडून येईल तिथं अभ्यास करीत राहा. अजिबात जायचं ना पालखीला. जायचं आहे. कशाला जायचं? तुझा सम जायचं ना. आपल्याला 3 वर्ष घेतली नाही नाही अजिबात जायचं नाही. तुम्हाला नाही आपण आपण दुसरीकडे जा. आपण दरवर्षी जातो. आपण दरवर्षी जातो ना तिथं जाऊ. पालखीचं काहीतरी बोलतात तेव्हा. पालखीचा विषय तुला काय माहिती आहे? बाकीचा विषय काय अजून माहिती ना नाही. बाई? मला जायचं आहे. कुठं जायचं आहे? पालखीला. अजिबात जायचं नाही. जात मध्ये बस. झाला सापड 3 वर्ष घेतले तर आता याला पाठवताय. झाला सापड. पालखीला काही जाणार नाही तुला माहितीच आहे याच्यातलं. पालखीला जाणार आहे बोलतो माहिती माझ्या तेव्हा कानावर आला होता माझ्या पालखीचा विषय. विषय म्हणजे काय मिटिंग आहे हा तेव्हाच होतं बारका बोलून तेव्हाच होतं मारले तात्याने त्याला. होय असंच असेल काहीतरी. तात्याने बाहेर काढलेलं ना. काय माहिती नाही. माहिती नाही तुला? पोरा बोलला होता कानावर आला होता माझ्या असा. हा पण एवढा काय होईल असा माहिती नव्हता मला. नाही मला पण नाही एवढं का माहिती. तेव्हाच होतं मारले तात्याने त्याला. असाच काहीतरी असेल. तात्याने उचली आहे आपल्याला विचारूया. तात्याने पण काही मजा नाही रे पाहिजे. प्रत्येक कार्यक्रम तात्याचा तो लई काय रंगभरून कार्यक्रम होते मजा. तो काहीतरी करायला हवं रे. काय करायचं? पोरांना बोलूया ते. पोरांना पहिला तात्यांना बोलूया तात्याने बोलूया. मग पोरांना बोलूया. बोलूया पण तात्या ऐकतील घे मला वाटत नाही रे. तात्यांना बोललं बोलून राग येत ऐकणार आता बघू काहीतरी घेऊ करू काहीतरी. काहीतरी घरात कारण तात्याने मजा नाही रे. करूया वरती मीटिंग आहे ना मीटिंगमध्ये जाऊया. पोरांना समजूया. पोरांची समजूत काढूया. पहिली तात्यांची समजूत काढूया आपण मग पोरांकडे जाऊ. मग आता जाता जाता तात्यांना भेटूनच जाऊ. हां होय आता एवढा आलेला आहे तर जाऊ चल. घरात आलेला एवढा जाऊया भेटू. तो वाटोला केला नाही ना. तात्यानो हा जाता कुठं? आपल्या रोजच्या ठिकाणी आपल्या रोजच्या संध्याकाळचा काय कंटाळा आला की जायचा. मगाशी बाबूला कशाला मारित होतो? अरे नाही तो घराघरातला झाला होता. तू आलास कधी? मी परवा आलो. परवा गेलास मग फिरायलाच नाही बघ घराकडं. नाही घरीच होतो. होय काय मग जाता कुठं आता? हा तुमच्याकडे झाले तुम्हाला भेटे आता तुम्ही तर इथे भेटलो. तर काय काम होतं का? होय, थोडा काम होता. तर काम सांगा बोला. आता दिवस माहिती अरे वय शिमग्यात नाही आम्ही तर कसं आम्ही शिमग्यात नाही ना. पालखीत मी नाही. पालखीचे विषय घेऊ नका. उगा तुमच्यात भांडणं होतील. काय झालं तात्या झाला तरी काय? 3 वर्ष आम्हाला पालखीत विचारले नाही तर आता मी येऊ. अरे तुमच्या पोरांना पाठणार नाही. तुमच्यात भांडणं होतील. मी नाही येता बरं आहे तर बघू पुढं. बघा ते संध्याकाळी मिटिंग आहे पोरांची तर आम्ही त्या पोरांना समजवतो. हा तर मीटिंगला येता मी नाही म्हटलं की कुठल्या पोराला. मी नाव माहिती आहे पण तुम्ही नाव मजा नाही बघू. तुम्ही या खरं सांगा. अरे पण पोरांना काय आता मी मी पोरांसोबत माझी जबाबदारी आहे. आम्ही दोघं जण आज मी आता बाकी काय ना तुमच्यात आणखी भांडणं होतं म्हणून मी येत नाही. भांडणं आम्हाला पण तर कधी आहे किती वाजता मीटिंग आहे? आहे म्हणजे संध्याकाळी 6 वाजता आहे. मग मी जाऊन येता सगळे 6 वाजता. याला नक्की हा येता तू नंतर बोलवायला ये मला. घरात मी येता लवकर या. हा म्हणजे कसं तुम्ही घ्यायची लवकर मीटिंग आणि मी यायचं उशिरा. हा या लवकर. हा येता तात्यांना समजवला पोरांना कोण समजवी? बघू तर आधी जाऊया मीटिंग मध्ये. बघूया काय पोर काय बोलतात कसं काय चालू आहे विषय आणि नंतर मग आपण बोलू आपला विषय करू. बघू काय ऐकतात ते पोर काय. त्या आहे मीटिंग आहे 6 वाजता. पोर गेलं कुठं दिसत नाही तर. आईला तात्यांच्या घरात रडण्यासारखा तात्यांसारखा आवाज कसा येतो? हा बघता.
जेवला पण नाही, त्यात मारला पण झाला भावा, उठत पण नाही. आईसवर असते तर बघितला नसता, एकटा किती सांभाळणार. त्यात का दुपारी मारला पण बिचारा. पण तर मी तरी काय करू आता. सगळं तुला वाटतं त्यांच्यात जायचं, मला पण वाटतं माझा पोर गेला पाहिजे वाडीत, पण त्याने आम्हाला 3 वर्ष विचारले नाही, बाहेर काढले. हं? आता तुला मी पाठवला, तुला जर काय तिथं बोललं तर तुला राग येतो. हं? तर तसा मला पण येतो ना, माझ्या पोराला कोण काय बोलला तर. मला पण वाटतं रे आपल्या पालखीत जायचा. सकाळपासून जेवला पण नाही. हं? त्या पोरांच्या बाई तो मार खाल्ला तर कशाला त्यांच्यात जातोस. हा, तुला एक तर आहेच नाही. हा, आईच लहान असतानाच गेली, तू नको जाऊ त्यांच्यात. मला पण तर वाईट वाटतं, मार खातोस सारखं तर नाही आपल्याला घेत, कशाला जायचं आपण. भाऊ उठ उठ जेवायला. अरे अरे उठ. अरे नाही नको जा, आपण पालखीला जाव, तिकडं दुसरीकडे जाव. अरे आपल्याला नाही घेत ना. हा, उठ, तुला मी खाऊ दे. अरे ते चल जेवायला चल. मला जेवायचं असेल जेवण नसेल. अरे असा नको बोलू, चल. काय आता काय सांगू काय सांगू. वरण पण याप केला नाही, डोक्याला पण जन्माची याप आहे. काय करू काय समजत नाही. चल बाबू जेवण घे. त्या आईला तात्याने त्याच्या पोराला उगच मारली. त्या आईला ह्या वाडीतल्यांच्या मुलं तात्याने उगच त्यांच्या पोराला मारली. तर काय करायला, आम्हाला पण तसंच बघायला येतं, घरच्यांचा दबाव ना काय ना काय. तर काय करायचं आणि काय नाही, मरू दे आता काय होईल त्याच. आईला तात्या पण कधी रडणार नाही माणूस. त्याला आज पहिल्यांदा रडायला लागला, तेव्हा बेकारच सगळा वाटते. मरू दे. खाली बसा, थांबा थांबा. हा तरी आधी वही आणलीस ना? हे बसा, सर्व आलं? नाही रे, अजून यायचं बाकी. बसा बसा. वही अरे या लवकर. सर्व समोर आला की कसा बरा. या बसा. आपल्या पैशामध्ये काय पालिकेचा सर्व आलं आहे ना? हे यावर्षी वर्गणी किती किती काढायचे आहे? गेल्या वर्षी 1000 रुपये होतं, पण यावर्षी वाढवायला लागेल आपल्याला वर्गणी. हा चालेल, मग 2-2 हजार रुपये करूया. हा तुमचं काय चाललंय काय? नाही बोला. अरे 2-2 हजार रुपये काढायचं ठरवलेलं आहे, परवडतील ना तुम्हाला? हा चालेल. अरे आम्ही काय बोलताव, तुम्ही काय बोलताव, काय आहे तर तोंडावर बोला ना. तू काय ना, आमचा तुमचा तोच विषय आहे. काय तुम्ही खुशबूज पाटणी वाटणी बोलताय नुसतं. पाठवून होय, तुम्ही पाठवून काय पाठवून बोलू नका. विषय काय मांडायचा असतील तर इथं मांडा. काय तोंडावर बोला. आमच्या मनात शंका म्हणजे काही एवढी काही मोठी नाही, वाढीतलाच विषय आहे. तात्यानं मिटिंगला का नाही बोलवीत, पालखीत पण नाही, मिटिंगला पण नाही. त्यांना कशाला बोलवायचा? त्यांना कसा बरं तुझं काय बोलतोस? अरे मग बरोबरच आहे, अरे तर पण आपल्या वाडीतच आहे. वाडीतला असं म्हणून काय झालं? वडीलधारी माणूस आहे, सगळं जाताना अरे माहिती वडीलधारा आहे. माणूस म्हणून असं बघायचं अरे काय? समजून घ्यायचं. असं असेल ना, तुम्ही तात्याने इथं बोला आणि मी इथं अरे निघून असं जातो. काय? बस तुम्ही जर तात्याने बोलवणार असेल तर तुम्ही तुमचा बघा. अरे असं काय, असं तात्याने केली तरी काय? अरे समीरचं बरोबर आहे. काय तात्या म्हणजे काय, एवढी वर्ष झाली ते दुसरीकडे जातात, इथे यायचं त्यांना समजत ना आपल्या पालखी असते. कुठे जातात दुसरीकडं? दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या गावात जातात. गावाला जातो, तुम्ही बोलवीत नाही म्हणजे येतील कशाला? वडीलमध्ये ते वडीलदार आहे, त्यांना नको समजायला की आपली समजायला पालखी तुम्ही सुरू आहे. पोरं त्यांना बोलवत नाही, काय नाही म्हणजे कशाला येतील? बोलवायचं म्हणजे काय? बोलवायचा सण आला की बायका बरोबर उचलतात आणि ते जातात. अरे बायका बरोबर तुम्ही जर त्याला हे करत हा बरोबर आहे. नाही, तुम्ही तर सांगितलं नाही त्यांना, तर ते येतील सांगेल कशाला? म्हणजे काय, त्यांना समजायला नको. आज समजायला अरे म्हणजे तर काय वाडीच्या बाहेर राहतात का समजायला नको? सांगायला जायला हवा का? तुम्ही असं काय बोलता, वडीलधारी माणसं आहे तात्या. अरे वडीलधारीत माणसं अशी करायला येतात, आम्ही तरी कसं अरे पण करायचं? तुम्ही सांगतच नाही त्यांना. अरे काय सांगायचं मला, सांगा ना तुम्ही. अरे तुम्ही वाडीचं प्रत्येक काळ घेऊन तुम्ही स्वतः येता, स्वतः करता. त्यांना स्वतः सांगा. अरे पण त्यांना माहिती नाही का ते ह्या अगोदर तेच समजायला समजत पाहिजे. होते ना, ह्या अगोदर तेच अरे समजत समजत होते. होती, मग तुम्हाला तुम्ही एकट्याने तुम्हाला करायचं, तुम्ही असं करता. काय एकट्यामध्ये आणायचं सर्वांना सांगतो. तात्याने तुम्ही सांगितलं बा. कशाला सांगायला पाहिजे, येतात की तरी. येतात का म्हणजे आता तुम्ही बोलता बाई येत ना, मग सांगितलं म्हणते येणार कशाला कोण? आता आम्हाला सांगितलं आम्ही पण नसतो आलेलं.
असं असेल ना तर बघा एकानं खाली जा आणि तात्याने बोलून आणा. बघूया येतात काय ते. तू बोलून जातो मी बोलवले, पण बघा ह्याला भांडण बिंडा करेल काय बघा आधी तात्या सांगतात. येणार असले तर मी निघून जाणार. नाही, मग मी मग काय तुम्ही तुला तुमचा बोलवलं? लागा. असं कर. बघा आता सांगतो तर बघ नाही, नाही, जा. स्वतः बोलतोच आहे, नंतर बोलायचं नाही. नाही जा. बघा हा, जा. बघा तुमच्या सगळ्या समोर गेला. तर वर्षा आपण जर वडीलधाऱ्या माणसांना समजून नाही ते आता पुढं कोण घेईल? बोलतो तर बरोबर आहे. आता बघूया तात्या येतात आहे ना. गेला नाही तर बोलवायला बघूया. बघूया. आता येतोय. आता तुम्ही पण थोडा समजून घ्या. तर मोठं आहे. हो, आपण बारकं आता आहे. त्यांनी पण आम्हाला समजवलं पाहिजे ना. आता ते स्वतः आम्हाला समजवलं तर आम्ही ऐकणार नाही काय. ते येतच नाही तर काय करणार. आपण सगळं मुंबईला असतात, गावी तात्या असतात. उद्या काय कोणाच्या घरी काय झाला तर तात्या बघतात. आपण आहे आता बरोबर आहे दादा. आता तात्या बघूया आता येतात आहे ना. ते गेला नाही तो बोलवायला, बघू आले की तुला बोलतो लागते. अरे आलं वाटतंय. बघा इथे ह्या घरात बसलेला आहे. होय काय? अरे बोल वर्षा? आता. अरे हा बोला तात्याने या. बसा, बसा, बसा. बसा. बसा, बोल. बसा, बसा इथे या. ना हा बसता इथं आलो कधी मुंबईतून कधी आला हो परवा झालो आता जरा होय काय? येते ना आपली सिंगिंग काय पण वाटतं आलं तिकडनं मुंबईतून होय. होय काय? अरे कशाला मीटिंग घेतली? मीटिंग मध्ये पालखीची आहे. पण काय नेमकं मला कशाला बोलवली? आता पालखीमध्ये तुम्ही काही येत नाही तर हे पोरं बोलत होती की तात्या का नाही येत. अरे येत नाही माझा असा नव. अरे तुम्ही मला बोलवीत नाही मी येऊ कसा? आता बघ 3 वर्ष तुम्ही पालखी बरोबर ना 3 हो, वर्ष 3 तुम्ही वर्ष नाचत झाली. गावात. मला सांगा पहिल्या वर्षी तुम्ही पालखी चालू केली तेव्हा पण मला सांगितले ना. तेव्हा सांगितले असते किमान बोललो तरी असतं आम्ही चालू तरी करता बाय. हा तर तरी मी आला असतो. तुम्ही बोल दुसऱ्या वर्षी तुम्ही स्वतः नाचवली. मला ना 3 वर्ष सलग तुम्ही आता चालू करता वाय नाचवता वाय सण आहे. मी तर देवाच्या आड कधी गेलो नाही. आता मला सांग आणि माझ्या घरातलं मी सांगितली की ती त्यांची करतात आहे. माझे पण पोरावाला आहे ती बोलतात आपण पण जाऊया. तर आम्ही पण मग म्हणतात दुसऱ्या वाडीत गेलो ना. तुम्ही बोलायला तरी पाहिजे होतं ना की पालखी चालू केली. मला नका बोलू. आता सांगितलं मी काय म्हणतो आता झालं गेलं राहू दे. आता आपण नवीन सुरुवात करूया. काय झाले सर्व विसरूया आणि आता परत नवीन काय शिमग्याला काय केला व्हायचा सुरू तर बघूया. आपण बरोबर आहे. मी आता मी काय मनावर घेतला नाही एवढा पण मी सांगायचा म्हणून सांगितलं. पण मी आपण पोरांच्या कधी आड गेला इकडे मला सांगा. माहिती असं होतं नाही. तुम्हाला. आता आमची पण चूक झाली. नाही पण आता काय ठरवलं काय आहे? कानावर काय वर्गणीचं काय बोलतात आहे? वर्गणीचं बोलतात आहे. किती वर्गणी झाले? वर्गणी म्हणजे यावर्षी सुरू केली ना. गेल्या वर्षीची वर्गणी किती जमा आहे? गेल्या वर्षीची 4,000 रुपये आहे जमा. 4,000 म्हटलं ते नाही वाटतं पूर्ण. हो तसं नाही जातो. यावर्षी मग काढायची वर्गणी प्रत्येक घराकडे करून 2,000 रुपये काढायचे. 2,000 रुपये म्हटलं ते किती मला वाटतं 2 आता आपली आपली घरं किती आहेत? 10-15 घर आहेत. 10-15 घर आहेत. 10 म्हटलं तरी 20,000 20,000 रुपये येतील. पण एवढं पुरणार हा, नाही. ते आहे. आता जे आपलं मंडपचं वाटत आहे 10,000 रुपये. मी परवा माझ्या घराच्या पाठी त्या दुसऱ्या घरात मंडप सांगितलं त्या सांगितलं 10,000 रुपये. महागाई पण वाढली. बजेट सुद्धा वाढले आपले कसे. मग ठीक आहे 10-20,000 वाटत आहे ना. होय होय. मग तर मी एक्स्ट्रावरती 5,000 देता. पण असं म्हणू नका की असं दिलं मी स्वखुशीन माझे देतात देवासाठी पालखीसाठी. चौकशी देता चालेल. हा. मग तसं काय? 25,000 वर हा. थोडाफार तरी वर. होय, बघू आणि काही लागले तर सांगा. आहे होय तुम्ही. आपण आहेत लागलं तर आपण आणखी काढू काढू. काय. लागले काढू तसं काही टेन्शन नाही. तर आपण 25,000 काय मग पालखीचा काय राहिलाय? पालखीला कलर राहिलाय. कलर कलर राहिला. ठीक आहे आपण कलर कलर अरे पण सम्या गेला कुठे? सम्या मीटिंग मध्ये दिसत नाही का? आम्ही जरा तडकाफडकीवर गेला तर मध्ये तडकाफडकी झाली. तुमचं नाव आता आलं. माझ्याशी जरा कुसमटचा होती त्याची पहिल्यापासून. तर मी त्याला बोलतो समजवतो. तर आता फार सगळे एकत्र आलेलो आहे ना आपण बोलूया. पण कलर त्याला त्याची गाडी आहे ना. होय होय. हा मग त्यालाच आपण कलर आणण्यास सांगू. त्या कलर पाठवू त्याची मीटिंग ती त्याच्याकडे बसवली होती. मग त्याला कलरचं पण मीच बघता. मी पैसे देता कलरचं माझ्याकडून हा. पालखीसाठी आहे ना देवासाठी. कलर बिलर म्हटला तर किती येते? 2-4 हजार रुपयाचा कलर येतो. हा मी बघता मी तर 2-4 त्याच्या वेळेला 2 बघता. निशाण्या पाहिजे. अरे हो निशा. निशाणा. अहो, तसं नाही. नाही, निशाणा झालं, झालाय. आणि मी काय म्हणता पालखी तुम्ही अशीच नाचवता का
काय करताव काय आता परवाला शिमगा आलाय. होय. मग आता काढणार आणि आता काय? प्रत्येकाच्या घरात आता काय सर्व हे करणार म्हणजे साफसफाई वगैरे सर्व करायची आहे. सगळ्या पोरांनी घ्या. मी पण उद्या मी कामाला जाणं कॅन्सल करतो. आता आम्ही पण सर्व काही केलेलं हा. आहे. म्हणजे साफसफाई पहिली करायची, कलर बिलर सर्व औषध मारून घेऊया. अरे मग परवाला चालू करणार. परवा लगेच सुरू करा. अरे मग चालू आपली थापीत मारत नाही काही. थांबली काय नाही थांबली. मला माहितच नाही मला. नाही. अरे म्हणून मी तुम्हाला काय बोललो मोठ्यानं हाताची घ्या. कसं देवाचा कार्यक्रम आपल्या आड नाही आला पाहिजे. बघितलं म्हणून मी सांगितलं तात्यानं म्हणजे कसं आपली पालखी चालू केलेली आहे ना, त्याच्या आधी कसा थाप मारायला लागते देवाची. सगळी आपलं खेळ म्हण सगळं दाखवायला सांगतच नाही. म्हणून आता तर ठीक आहे गेला बिला आपण चालू करूया. आपलं काय काय करायला लागतं. परंपरा तुम्हाला आपला माहिती आहे ना. सगळं कपडे बिपडे आहेत. आपलं आमच्या नामाने तर आपले पहिलं आहेच कपडे. एवढा आहे तो. संकासूरचे कपडे आहे. हो. पण त्या उर्दू मध्ये टोपान गेला एका बाजूचा. होय. टोपाने आता मी बघतो उद्या लावून आणतो तर खाली जाऊन हा. आपलं सकासूर कोण घालतो. कसूर समीरच ना सर्व घालतो. त्या घालीन ना. हा, त्याला हा, त्याला विचारू आपण. साडी पण नेसतो. साडी याला नेसूया. हा चालेल नेसून हाडी नेसायची काय शिमग्याला नाचायचं काय. हा मग ठीक आहे चांगलं ओके. एक झाला दुसरा काम झाला. खेळण्यासाठी आपल्या आता खेळ म्हटलं तरी तर गेल्यानंतर आपण आहे उर्दू मी वाजवता. आम्ही हाय हा. घालू. सगळं झाला. आता दुसऱ्या मध्ये काय किती वाढीत जातो सकासूर. भाड्याचं म्हणजे म्हटलं तर आजूबाजूच्या 2-3 वाड्या आहेत हा. आणि आपली वाडी एवढं जास्त लांब तर जात नाही. आणि मी काय म्हणता हा ते 3 वर्ष माग आम्ही जातोय त्या दुसऱ्या वाडीत जातोय बघ. त्या वाडीत संकासूर नाही सगळं म्हणतात. कुठत नाही संकासूर पण तिथं पण नाही ना एक आता आणखी तुम्ही म्हणता हा आपलं काय तिथलं आपलं सगळं वलकीच आहे ना. तसं काय हा, मग नाही. चौथी वाडी घेऊ. म्हणजे थोडी आहे घुसमट आहे ती आपली पोरावरीत कशा दाखवायची ते सगळं सोडून देऊ. सगळीकडे जाऊयात. कुणी नाही घेतलं आणि घरात घेतलं आणि आपल्याला काय संबंध नाही. हा आणि त्या झाला. अरे आता एवढे पैसे उरले काय 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 करायचं ठरवलं. जेवणाचा काय करताव का नाही. जेवणाचा ठरवलेला होता पण त्याला सध्या बजेट बसत नाही त्यामुळे मग काय आम्ही आज म्हणजे जेवण घालतच नाही तुम्ही. जेवण नाही घाली. मग यांना घाला म्हणजे कसं माणसाने पण हौस वाढेल ना. काय हो. कशी भुकेली येतात आणखीन. मग ठीक आहे जेवणाचं आपण याच्यात 10,000 रुपये मध्ये होऊन जाईल मंडप. अहो पण ही नाही आपल्याला भांडी नाही. काय एक मोठा ताबा आहे. भांडी घ्यायला लागतील. भांडी घ्यायला लागते अरे त्याला. भांडी नाही मला माझ्या घरात एवढं टॉप पडले तर कशाला पडलं आपल्या आहे का काय. तुमच्या घरात? अरे बस मग काय सगळी टेन्शन नाही. भांडी बिंडी सगळी मी भांडी आहे घेता ना? माझ्या ठीक घरासाठी आहे. नाही. हा, चला. मंडप बिंडपाचं बघू. तू हा. budget आहे. मग आणि मंडप मोठा घालायला लागेल. हो, माणसं येतील ना. नीट लाईटिंग मग मंडपाचं कोण घेते. मंडपाचं तुम्ही दोघं घ्या. मंडपाचं आम्ही दोघं हा, घेतो. तुम्ही दोघं घ्या. त्याला सांगतो. जेवणाचं काय कोण बघते तुम्ही दोघं जेवणाचा बघा. तुम्ही समीर आणि तू तर कलर बिलरचा आहे ठीक तर आहे, ठीक तुमचं आहे. तुम्ही बघा. हा. हा. मी भांडी बिंडी घेऊन येतो. हा, आणि सगळं उर्दू मध्ये जरा उर्दू मध्ये भांडी मी बघता. हम्म. आणि जाताना मी यांच्या गाडीवर जर उर्दून घेऊन म्हणजे तिथे भरीन आणि येईन. तर समीरला पण जरा समजूया. त्या मी समजवता. हा. अरे गणेशा मग पालखी आपण सुरू कुठून करायची. आता तात्या येतं तात्याना विचार. नाही तुमचं तुम्ही सांगा तिथून मी चालू करू आपण चालू. गेल्या वर्षी आता वरून सुरुवात केलेली. हा मग तर माझ्या समीरच्या घरात माझ्या साईडचा खालचा घर समीरचाच आहे ना. होय, समीरचा. हा वरणी केली गेल्या वर्षी खालनी आता खालनी करा समीरच्या घरातून. चालेल, हा. चालेल. मग त्याला पण वाटेल ना की माझ्या घरात आले हा, पहिली. चालेल. मग त्याला पण राग नको. हा मग ते त्याच्या घरातून करूया. ठीक आहे. ती पालखी त्याला आणि मग नेताव कुठं कुठं ह्याचा मग आता सुरुवात करणार. कुठून आणायची मग. घालून आणता 2 घराचे आपल्या वाडीत बसत नाही तेव्हा मग बरं आपण- बसत नाही माझं. तेव्हा दुसऱ्या पार्टीकडे दुसऱ्या पार्टीत आहे. त्या वाडीत आहे त्या ती. पालखीत काय? हो. त्या वाडीत आहे. तिकडं आहे. ते पार्ट्या पण काय. पार्ट्या पडल्या. अरे पण मी काय म्हणता माझा पट्ट काय हा बघा. बोला ना. आपण आता देवाचा सण सांगणार. हो. अरे त्यांच्या दारातून काय येणार आपण. हा ते बघ मी जरी नसला तुमच्या तरी गेल्या वर्षी माझ्या दारावरनी जाते मी पण सारवण घातला होता. बरोबर ना. तुम्ही बघितली रांगोळी घातली त्याने पण ते सारवण घेतली रांगोळी पण तुम्ही तिथं थांबत नाही. बरोबर ना. पण यंदा मी काय म्हणता आपण त्यांनी जर घेतले नाही म्हणजे घरात जायचं नाही पण आपण ते अंगण्यात थांबूया हा, चालेल. पालखी. चालेल. हा अंगण्यात थांबूया त्यांना देवदर्शन घेऊ दे. नाही घेतली की आपण तिथून निघू. तुला कसं वाटतं. बरोबर आपण ठीक आहे. बरोबर आहे माझा पट्टा आहे ना. होय होय होय. बरोबर आहे. मग 2 त्या घरात पण थांबूया त्या घरात पण थांबूया. कोणाला राग नको. जर नाही काय बोलली तर पुढच्या वर्षी तिथं थांबवायची नाही. चालेल. पण थांबवायचा तिथं. त्यांना दर्शन तर घेऊ दे देवाचा. देव एकदा येतो. होय. ते आहे. तसं नाही का. हा. मग आता तिथून आलेला
आणि वरचा पण बंद आहे घर. हो वरचा बंद आहे. हा, तर आपल्यात असतं पण तर कधी येत नाही. त्याला एकदा फोन करून बघायला लागेल. मुंबईला असतं ना असं, हा. सगळीकडे मुंबईला आपण असतात. त्यांना माहित पण नसेल की आपण इकडे चालू केलेलं आहे. आपण त्याला फोन करून बघूया. त्यांचा नंबरच त्याचा फोन कसा कोण करायचा? लक्ष देत नाही मी वगैरे. फोन नाही आणला रे. तुमचं काय? नंतर करता मी. नंतर बघा हा. कॉल करा. मग आता सगळं झालाय ना. हा. हा. माझा पालखी आपण संध्याकाळी बसवायची कुठं? कारण आपल्या आता 4 वाड्या म्हटलेल्या आहे ना घ्यायच्या. हो. मग ते पहिले आपण मग एका वाडीतून गेली, दुसऱ्या वाडीत गेल्याच्या नंतर आपल्या आता आपली घरा असली तरी आपल्याला संध्याकाळी भलं हो, तर आपण- कसं आपले देवपूजा करणार, मग सगळा निवडणार, मग पालखी चालू करणार. हे आपण मग काय म्हणूया, शेवटचं घर तुझंच आहे ना वरती. वरती मग मारतात. हा, मग याच्या मग घरात- मग याच्या घरातच थांबूया. हा. थांबूया मग मग सगळं तिथं थांबूया. हा. हा. मग बघायला तुला चालेल ना? चालेल. हा, मग आईला सांग की असं सर्वांबरोबर आपला राहते. सर्वांचं जेवण बिवण. हा. मग त्याच्याकडे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर काढायला लवकर लागेल. सर्वांनी लवकर येऊया. 2 वाड्या तरी आल्या पाहिजे. हा, तर आपण हा, मग 2 वाड्या घ्यायच्या. आणि मग दुसऱ्या वाडीत तुझ्या ओळखीच आहे ना तर दुसऱ्या वाडीत हा, दुसऱ्या वाटेत हा? तिकडे जाऊया. तुझ्या काकाच कोणचा. काय काय सांगते हा, मग काकाच्या घरात थांबू संध्याकाळी. चालेल. चालेल, त्याला सांगून देतो मी. हा, त्यांच्या घरात थांबू. वगैरे सांगतो. तिथून उचलायची. शेवटच्या दिवशी सगळ्या उरकून शेवटच्या दिवशी आपल्या वाडीत आली पाहिजे. तरी पण होय. दुपारपर्यंत आली पाहिजे. दुपारपर्यंत आली पाहिजे. शेवटचा आहे ना. तेलवरी हा? तेलवरी म्हणजे नीट होय नाही काल. मग आपण नमन पण करूया काय जरा. हा करूया ना. मी कुठं नाही मला करूया ना. कोण आहे. आपण मग आपल्या आता हा, वाड्यात आपल्याला जायचं. करू. नमन करायचं. करायला. अरे तुम्ही 7 का दिवसावर- नवं? आपलं ढोल वाजवणार कोण मला माहित नाही. आता माझा कसं मला जमत नाही ना. मी तरी थोडाफार हो, सपोर्ट वाजवायला करेन. म्हणजे आता पालख्या आहे का? आहे हा, वाजवतोय. यायला घेऊया. आम्ही वाजवतो आहोत. दोन- आम्ही हाय. जास्त नको, 2-3 आम्ही दोन दोघं जाऊया. हा म्हणजे ह्यांचा दमलं की दोघे जण वाजवते. हा, पालखी ढोल घेऊन आम्ही जाऊया. हा ढोलवर गेलं. दुसरं आपण शेवटला आणणार ना हो. तेव्हा तुम्ही नाचवता. तेव्हा जरा ऐकून मात्र मी कोणाला घेत नाही. हा ना, ते आता आमची पालखी मग आम्ही नाचत आहोत. कसं देव आहे ना. आपली पालखी आहे ती बरोबर आहे. आपल्या मग वाडीत तुम्ही गेले मध्ये आपली पोरांची पार्टी बरोबर. मानकरी म्हणजे पोरांची पार्टी म्हटल्यानंतर पोरं सांगतील ते पुरवली. पण एक देवाचा सण म्हणून आपण आता कोण दुसरी लांबणी येतं बघायला. हो. त्याला पण हौस असते. माझा म्हणणं काय तुला काय वाटतं बघ. आपण दुसऱ्याला पण पालखी नाचवायचं. जर बोलला की देव या ना. हो. देऊया. आपल्याला काही जड जात नाही ना. हा. म्हणजे आपल्याला काही देव बोलत नाही ना तर जड जात नाही. मग तुमचं काय मत आहे. आमचं काय काय नाही, तुम्ही देऊया. बोला तुम्ही ते. बोलाल तसं. हा, मग चालेल तर पालखी देऊया. नाचू दे त्याला पण. हा पण टायमात संध्याकाळी आपली पालखी गेली पाहिजे. गेली पाहिजे. हा काय बार बीर काय वाजवायचं ते वाजवा. बाहेर बी वाजवणार. हा सगळं व्यवस्थित जाऊ दे. पण कोणाला लागेल असा बोलू नका. नाही. आपला देवाचा सण आहे. कोण तरी हो, एवढं काय कोण बोलला बाहेरनी तरी शांत घ्या. रागात तो बोलला की आपण शांत बोलू. तिथं थांबू. आणि पाय बघ कोण कोणाला घरात विचारा. कोणाला लाडू म्हणा काय कोणाला विकायचं असलं पालखीच्या इथे येऊ दे. येतील दुकानं सिंगल सांगतील ना आपलं की येतील. हा गेला आता आपली दुकानं बसतील. येतील. मग आता आपलं किती राहिले बघ पैसे. आता पैसे म्हटलं तरी आता आहे का? 10-5 हजार रुपये आहेत. आहेत ना सगळा बघा. आणि काय उरलं तर पोरांना खायला बियाला फरसाण बिरसाण काय सगळा. आता कशी पालखी बसतील असणार तेव्हा हो, सर्व बघू. आपल्याला आणि मेन राहिला. अरे आपल्या पालखी प्रत्येकाच्या घरात जाते ना. तेव्हा काय देताव का नाही. नाही म्हणजे फरसा बिरसा सर्व वेळेस असतं. अरे तुझ्या घरात मला समजलं आपलं रसगुल्ला बिस्गुल्ला हा, रसगुल्ला म्हणजे आता या वर्षी सर्व प्रत्येकाचं वेळेस होतं ठेवायचं. आम्ही. सरबत बिरबत. हा. तुझ्या घरात काय ठेवणार आहे. सरबत. सरबत आहे ना. होय, मी कलिंगड ठेवणार आहे. वेगळा वेगळा ठेवायचा. मी तू काय ठेवतो. फरसाण ठेव. तू काय ठेवणार आहे? मी लाडू ठेवणार आहे. तू तुझ्या रसगुल्ला आणि रसगुल्ला सरबत आहे. हा असं सम्याला काय ठेवूया. हा? समय तो आपल्या त्याचं मनात आता आले. मनात ठेवेल. मी काय आणू. तुम्हाला काय आवडतं सांगा. मी म्हणत आवडतं. होतो. आम्हाला मला सहकुशीन सहकुशीन ठेवा. ठेवा. आम्हाला आवडेल. तुमच्या मनामध्ये नाही तू आपण तसं तर आपणच सगळं आहे ना. तुम्ही सहकुशीन देणार, हा, आम्ही तर आम्ही खाणार. मी आणतो आपलं काय मिठाई बिठाई आणतो. हा, चालेल. हा आणि दुसरं काय थंड बिंड हवं का. तुम्ही आणलं हा आणा. थंड आणतो. हा. हा आणि दुसरा मध्ये आपण आता सगळं करणार आहे. सगळे उद्याला सगळं एकत्र पाहिजे पालखीच्या इथं. होय. चला आता सगळं हे आवर. आता खाली लिहून ठेव 25,000 जमा झाले सगळे. हो. हम्म, हा. चालेल.
चला हे आता मला पण उशीर होतोय हा, आता तर आज मानू नका काय. हे बघा आपलं शिमगा आलं तर 2 दिवसावर शिमगा झाला पाहिजे. हा. आणि पालखी आपली नाचली पाहिजे थाटामाटात. चला तयारी ठेवा.